I'll be sharing my screen with you now. Okay, so in case it is not visible, just let me know. Let me open IDLE. Let me also open the file that we created last time. All right, and we have the program that we did last time, which is the prime number one. So let me just arrange the screens so that everything is visible right from the chat. So I've done the arrangements, and now we can start off with this. So last time what we discussed was basically we took a program and wherein we tried to, I don't know if we did this last time or it was prior to that, but yeah, I think we tried to check the prime number wala logic, and then we made it work. All right, so I'm going to comment that part. I don't want it anymore now. And now essentially in continuation with that, what I'm going to do is I'm going to start off again with the for loop. This will be the last exercise that we'll be doing, last or second last actually, with the for loop, wherein I want to make use of a nested loop, because we have seen that we can nest if else using if elif kind of things, right? So similarly, when we are using a loop, we can also nest the loop. Okay, मग नेस्टिंग म्हणजे काय, तर एका लूपच्या आतमध्ये दुसरं लूप लिहिणं, दॅट इज नथिंग बट नेस्टिंग. ओके, सो वी आर रायटिंग वन व्हॉल्यूम. ओके, राहुल, त्याच्यानंतर अभिषेक, कॅन यू प्लीज कन्फर्म इफ आय एम प्रॉपरली ऑडिबल और इज द व्हॉल्यूम लो? ओके, आवाज व्यवस्थित येतो ना? म्हणजे मग जागृती, तुला तुझ्या साईडलाच काहीतरी चेक करायला लागेल, कारण मला असं काय वाटत नाही मला माझ्या साईडला काय करता येणार आहे. ओके ओके, थँक्स राहुल. हा, म्हणजे एकाला कोणाला तरी प्रॉपरली येतोय म्हणजे आय कॅन अज्युम की तो मोस्ट ऑफ द लोकांना येतच असणार आहे. ठीक आहे, तर आता फॉर लूप मध्ये काय करायचं आपल्याला, तर नेस्टिंग करायचं. मग नेस्टिंग म्हणजे काय, तर एका लूपच्या आत दुसरं लूप लिहायचं. ओके, दॅट इज व्हॉट नेस्टिंग इज, राईट. मग आता तसं जर करायचं असेल तर काय करायचं, तर सिम्पल आहे ना, डायरेक्टली कोड लिहून बघायचा. म्हणजे आता जसं आपण म्हणतो फॉर आय इन रेंज, आणि आपण इथे तर रेंज देतो 1 कॉमा लेट से 6 असं मी म्हणालो. म्हणजे खरं तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण म्हणतो आय इन रेंज 1,6, त्याचा अर्थ काय, 1 2 3 4 आणि 5, 5 वेळा हे लूप एक्झिक्यूट होणार आहे, बरोबर आहे ना? हे एकदा याची सवय झाल्यावरती लक्षात राहतं, त्यामुळे एवढं काही विचार करायची गरज नाही की ते -1 वगैरे, ते येतं लक्षात. आता मी काय करतोय बघा, मी याच्यामध्ये या लूपच्या आतमध्ये दुसरं लूप घेणार आहे, विच इज गोइंग टू लुक लाईक दिस, फॉर जे इन रेंज. ओके, फॉर जे इन रेंज. आणि आता ही जी जे ची रेंज मी टाकतो इथे, ती बघा, मी एक काम करतो तुम्हाला इथं, जे इन रेंज 2 म्हणतो फक्त, आणि इथे म्हणतो प्रिंट, आणि आपली फॉर्मॅटेड स्ट्रिंग आहे आपल्या एम्पला. सो इथे मी काय म्हणतो, प्रिंट आय स्पेस जे. म्हणजे मी काय केलंय, बाहेरचं लूप जे आहे
म्हणजे आय वाला. सो वॉट एव्हर लूप आय हॅव रिटन आउटसाइड, इट इज गोइंग टू इटरेट हाऊ मेनी टाइम्स? 5 टाइम्स. And whatever loop I have written inside, it is going to iterate how many times? 2 times, म्हणजे 0 आणि 1 वेळा. ओके. पण जर तुम्हाला त्याचं वर्किंग माहिती असेल, जे की जनरली अज्युम्ड आहे की तुम्हाला माहिती असणार आहे, तर तुमच्या लक्षात येईल की आउटसाइड लूप जे आहे आपलं, सो दिस इज युअर आउटर लूप. हे किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे? आपल्या केसमध्ये 5 टाइम्स. And then I also have something called as a inner loop, जे मी त्या लूपच्या आतमध्ये लिहिलेलं आहे. So this is what this is called as the inner loop. आणि हे किती वेळा रन होणार आहे? हे 2 वेळा रन होणार आहे. बरोबर. म्हणजे काय, तर हे पहिल्यांदा आउटर लूप जेव्हा पहिल्यांदा एक्झिक्यूट होतं आत येणार, हे 2 वेळा, परत बाहेर, मग दुसऱ्यांदा आत आलं, मग परत 2 वेळा, म्हणजे थोडक्यात 10 वेळा एक्झिक्यूट होणार आहे आता. ऑलराइट. And if you have to check the output of this, आता तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवतो. So we'll say run module. रन मॉड्यूल म्हटल्यावर याला काय झालं, काहीतरी गडबडला. ठीक आहे, आम्ही शेलच क्लोज करतो आणि याला म्हणतो रन मॉड्यूल. ओके, आज रन होण्याच्या मूड मध्येच दिसत नाहीये प्रोग्राम फॉर सम रिझन. एनिवेज आय जस्ट कॉपी दिस आउट आणि मी याला क्लोजच करतो आता. नो, आय डोंट नो. आणि मी त्याला परत एकदा रन करतो. आय डोंट नो काय इश्यू झाला त्याला. येस, श्रीकांत तो वीकेंडच्या मूड मध्ये आहे ना, त्यामुळे सॅटर्डे म्हणल्यावर तो बहुतेक त्या मूड मध्ये की नको आज नको रन व्हायला. ओके, गो हियर अँड अगेन आय वुड कॉमेंट दिस आउट. चल, काय करतच नाही, हे सगळं ओढून टाकतो कचरा झाला तसं. ठीक आहे, आणि इथे आता फॉर आय इन द रेंज 1,6, इथे म्हणतो फॉर चे इन रेंज 2, इथे म्हणणार प्रिंट फॉर्मॅटेड स्ट्रिंग मध्ये आय स्पेस जे. थोडंच रन टाक. ओके, and then I'm going to say run the module. क्या बात आहे, आज काहीच खरं नाही याचं. आज हा रन होण्याच्याच मोड मध्ये नाहीये. सिरियसली, म्हणजे काय मला कळतच नाही. आणि हे दिस इज समथिंग दॅट आय एम सीइंग फॉर द फर्स्ट टाइम. सगळ्यात मेन म्हणजे ना, मी तर सेव्ह सुद्धा करतोय ना, हा सेव्ह नाही होते प्रोग्राम. इथे स्टार दिसतो मला. ठीक आहे, पण इथे लिहूयात फॉर आय इन रेंज 1,6 फॉर j in range 2 print formatted string I j. इथे आउटपुट दिलं होतं, ते तिथं नाही चालत आहे, तर आय डोंट नो की मी ऑनेस्टली स्पीकिंग मी एवढे दिवस याच्यामधनं शिकवलेले आधी सुद्धा हे फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स घेतला की आज सेव्ह नाही करत आहे. आय डोंट नो व्हॉट्स रॉंग विथ इट. काहीतरी घडलेलं आहे ते. ठीक आहे, सो हिअर नाव इफ यू सी रेंज 1 to 6 म्हणजे आउटर लूप जे होतं हे 5 वेळा एक्झिक्यूट होतं. म्हणजे इफ यू कम्पेअर इट, तर आउटर लूपची व्हॅल्यू बघा 1, 2, नंतर इथे 3, 4 आणि 5. राईट. So the outer loop, as I said here, what executed 5 times. आणि त्याच्या आतमध्ये जे लूप लिहिले आपण जे वाला, which is in range 2, that is going to execute 2 times. म्हणजे आतलं लूप 2 वेळा एक्झिक्यूट होतं. म्हणजे खरं तर हा काय करतोय की पहिल्यांदा व्हॅल्यू 1 असते, मग आत येतो, मग जे ची व्हॅल्यू 1 असते, मग आत येतो, मग 1 आणि सॉरी जे ची व्हॅल्यू 0 असते, कारण की इथे मी रेंज 2 दिलेली आहे. म्हणजे रेंज, व्हेन यू से रेंज 2, then we know that it is more about 0 and 1. ऑलराइट. मग इथे 1 आणि 0 आणि 1 म्हणजे हे जे एक कॉम्बिनेशन आहे ना 1 0 1 1 चं, हे एकदा आतलं लूप एक्झिक्यूट झाल्यावर आहे. मग परत तो बाहेर येतो आयच्या केसमध्ये आणि मग परत तो असं एक्झिक्यूट करतो की आयची व्हॅल्यू 2 होती, मग आत आल्यावर परत 2 2 0 2 1.
मग परत 3031, मग 4041. सो अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोग्रामच्या लॉजिकमध्ये असं हवं असतं की तुम्हाला इटरेशन्स असे करायचे, त्या केसमध्ये व्हॉट यू डू इज यू गो फॉर अ नेस्टिंग ऑफ लूप. ओके, आता बऱ्याचदा प्रश्न पडतो की वेन आय एम डुईंग अ नेस्टिंग ऑफ लूप त्याला काही लिमिटेशन असतं का, किती नेस्ट करू शकतो वगैरे. तर असं काही नाही, तुम्ही कितीही करू शकता. पण कितीही करू शकतो म्हणून जर आपण ते त्याच्यात लिहिलं ना तर ते समजायला प्रचंड अवघड जातं, बिलीव्ह मी. सो जनरली असं एका लेवलचं नेस्टिंग असलेलंच बरं असतं. त्याच्यापेक्षा जास्त करायला लागलं की तो कोड आपल्याला समजेन असं होतं. त्यातनं वी डोंट गेट व्हॉट इज ऍक्च्युअली हॅपनिंग. सो ऍज अ डेव्हलपर यू मे come up with the solution, okay, but that does not necessarily mean that it is a readable solution. Okay, so इथे हे तर लक्षात आलं तुम्हाला की असं कॉम्बिनेशन करून मला ते प्रिंट करतायत, राईट. व्हॉट आय एम गोइंग टू डू नाउ इज एकदा मला एक ट्राय करू द्या फक्त आता फायनल याचा. मी न्यू फाईल करून बघतो ऍक्च्युअली, आणि इथे फक्त मी म्हणतो प्रिंट हॅलो आणि लेट मी रन दिस फाईल. आय वांट टू रन मॉडेल सेव्ह. ओके, ओके म्हटल्यावर आपण काहीतरी नाव देऊया 1.py. Okay, runs on. Good. So I can just have this code here. Okay, and then I'll say run module आणि ते दाखवलं त्याने output. Okay, maybe त्या फाईलचाच इश्यू झालेला असणार, I don't know. ठीक आहे, सो हे असं आलेलं आहे. Now what I want you guys to do is, आता तुम्हाला मी एक प्रॉब्लेम देतो सॉल्व्ह करायला. Accept a number from user and if number is equal to 3, इथे लिहितो मी असं मल्टीलाईन कॉमेंट मध्ये लिहितो. ओके, सो इफ नंबर is equal to 3, print the following. सो इथं मला तुम्हाला असं तुम्हाला असं प्रिंट करून दिलं पाहिजे 1 1 2. स्टँडर्ड प्रोग्राम आहे, बऱ्याचदा आपण केलेला असतो कॉलेजेस मध्ये. सो 1 1 2 आणि सॉरी 1 2 3 असं प्रिंटिंग झालं पाहिजे. तर मी तुम्हाला एक 2-3 मिनिटं देतो विचार करायचा, काय करता येईल, काय फार वेळ नाही लागणार, करते एका मिनिटात पण होईल ते. आणि यू प्रोव्हाइड मी विथ द सोल्युशन की कसं प्रिंट करता येईल आपल्याला, की मी जर यांची व्हॅल्यू 3 दिली तर असं होणार. बाय द वे, जर यांची व्हॅल्यू मी 4 दिली तर आउटपुट बदलणार आहे. मग 1 1 2 1 2 3 आणि 1 2 3 4 येणार आहे. ओके, सो इथे मी ते पण घेऊन दाखवतो. तुम्ही विचार करा. राईट हियर if n is equal to 4, print the following. त्या केसमध्ये कसं येणार, 1 1 2 1 2 3 1 2 3 4 असं आउटपुट येणार. सो ते n वर डिपेंडेंट आहे की किती प्रिंट होणार. ऑलराईट, सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. एक 2 मिनिटात मला याचा आन्सर द्या. एक ऑब्वियस हिंट देऊन ठेवतो, ती म्हणजे ही की तुम्हाला नेस्टेड लूप वापरायला लागणार इथे. पण आता केवळ ते आउटपुट असं मोठं मोठं होत चाललंय म्हणून असा विचार करू नका की नेस्टिंग पण खूप लेवलला होत जाणार आहे का, असं नाहीये. एका लेवलच नेस्टिंगचं लूप लागणार आहे. आणि असा विचार करा की जेव्हा हे असं आउटपुट असतं तेव्हा याच्यात जातो, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार काय. So output that I'm asking you to do is this: 1 1 2 1 2 3 1 2 3 4. हे असं आउटपुट लावलं ना मी तुम्हाला गाण्याला. सो याचं जर
सॉल्व्ह करायचा असेल ना प्रॉब्लेम, तर याला कसा विचार करायचा याचा, की याला डिवाइड करायचं रोज आणि कॉलम्स मध्ये, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येते. आणि आता जर तुम्ही याच्याकडे बघितलं, इफ यू लुक ॲट इट इन फॉर्म ऑफ अ मॅट्रिक्स, तर मगाशी सुद्धा जे आउटपुट आलं 1 1 0 हे सुद्धा मॅट्रिक्सच होतं एक प्रकारचं. इथे फक्त असं आहे की प्रत्येक वेळेला सो रोज आणि कॉलम्स असं जेव्हा येतं, याच्याकडे जर तुम्ही रोज वर्सेस कॉलम्स असं जर बघितलं, म्हणजे रादर मी तर असं म्हणेन की याला, हे जे वरती आहे याला आपण कॉलम्स म्हणायचं, आणि इथे जे आहे याला आपण रोज म्हणतो. सो अशा टाईपचं जेव्हा येतं ना, तेव्हा जस्ट रिमेंबर दॅट इन सच केसेस वी यूज नेस्टेड लूप्स. नेस्टेड लूप म्हणा, लूप्स म्हणण्यापेक्षा एकच नेस्टिंग करायचं आपल्याला एक असेलच. ओके, तर अजून काय कोणाचं सोल्युशन आलेलं नाहीये मला, सो दॅट मी ट्राय ॲज वेल. आम्हाला पण काय करायला लागतं म्हणजे गरज आहे आम्हाला, आणि मी इथे कोड लिहायचा प्रयत्न करत होतो तुमच्या बरोबरच. ऑब्व्हियसली स्टेप 1 इज टू ऍक्सेप्ट अ नंबर, तर मी म्हणणार आहे n इज इक्वल टू इंटिजर. एंटर अ नंबर असं मी म्हणणार आहे. ठीक आहे, सो मी युजरकडे नंबर घेतला आणि आता नंबर त्याने जर युजरने दिला मला 3, तर आता मला विचार करायचा की जेव्हा युजर 3 म्हणतोय किंवा 4 म्हणतोय, तेवढ्या वेळा लूप फिरतंय ना. म्हणजे तुम्ही बघा ना, हे रोज जे असतात, आता हे जे मी इथे तुम्हाला सांगितलं ना, हे जे रोज असतात ते मॅपिंग असतं त्याचं. सो रोज आर मॅप विथ आउटर लूप अँड कॉलम्स आर मॅप विथ इनर लूप. म्हणजे कसं असतं की आपण पहिल्यांदा पहिल्या रोला जातो की पहिला रो प्रिंट करायचा आहे. मग त्याच्यामध्ये पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, चौथा कॉलम, मग आपण म्हणतो दुसरा रो, मग परत पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, चौथा कॉलम. म्हणजे बाहेरचं लूप जे असणार आहे ते रोज साठीच असणार आहे. आणि इथे आता मला किती रोज प्रिंट होणं अपेक्षित आहे, जेवढा माझा एन असेल तेवढा. म्हणजे खरं तर मी इथे लॉजिक असं लिहू शकतो, फॉर आय इन रेंज 1 कॉमा n+1 फॉर एक्झाम्पल, हे मला करायचं. आणि आता जर इथे मी म्हटलं प्रिंट आय, आणि जर याचं आउटपुट मी बघितलं, मला फक्त पहिल्यांदा बघायचं की मला रोज प्रिंट करता येत आहेत का. मी जर इथं म्हटलं 3, दाखवलं त्यांनी 1 2 3, बरोबर आहे. आणि मी जर इथं म्हटलं 5, तर 1 2 3 4 5, म्हणजे लूप व्यवस्थित चालतंय. हा, एक गडबड होतीये की आउटपुट जसं आपल्याला पाहिजे तसं येत नाही. बाय द वे याला मी थोडंसं ऍडजस्ट करतो आता, म्हणजे आय डोंट स्विच बिटवीन दीज टू. Abhishek, you can take the range 0, n, not a problem. तर मग इथे +1 करायला लागेल, कारण मला आउटपुट मध्ये 1 असलं पाहिजे, माझ्या आउटपुट मध्ये 0 नाहीये. So you have to take care of that. So you can take the care by doing it 0 here, n here, and then doing a I+1 here. Okay.
सो यू कॅन डू इट इदर वेज. ते तुम्ही इथं 0 करा, इथे n करा आणि इथे i+1 करा. ते तुमच्यावर आहे. तुम्हाला कसं वाटतं तसं करा. डझंट मॅटर. ठीक आहे. आता इथे आउटपुट जर बघितलं तर 1 2 3 4 5 पण आपल्याला इथे 1 पाहिजे ना आउटपुट. म्हणजे खरं तर आपल्याला ते असं फिक्स पाहिजे 1. आणि जर मी आता इथं म्हटलं रन मॉड्यूल आणि मी म्हटलं 5. 1 1 1 1 पण आपल्याला असं नको. आपल्याला बेसिकली काय पाहिजे की हा प्रत्येक केसमध्ये आता 5 वेळा तर फिरतंय म्हणजे आपलं बाहेरचं लॉजिक बरोबर झालेलं आहे. कुठलं? आपलं रोजवाला लॉजिक बरोबर आहे की आपण 5 वेळा इटरेट करतोय पण त्या प्रत्येक इटरेशन मध्ये आल्यावर कॉलम्स किती वेळा प्रिंट करायचे असं जर लॉजिक तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा मी म्हणतोय पहिला रो त्याच्यामध्ये आला की एकच कॉलम, मग दुसरा रो त्याच्यामध्ये किती कॉलम्स 2, मग तिसरा रो मग किती कॉलम्स 3, मग चौथा रो म्हणजे किती कॉलम्स 4. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का की तुम्ही जेव्हा चौथ्या रोला असता तेव्हा तुम्हाला 4 कॉलम्स प्रिंट करायचे आहेत. तुम्ही जेव्हा तिसऱ्या रोला असता तेव्हा तुम्हाला 3 कॉलम्स प्रिंट करायचे. म्हणजे जेवढा रो नंबर आहे तेवढे कॉलम्स प्रिंट करायचे. येते लक्षात. म्हणून आतलं जे लूप मला लिहायचंय जे that will be in range of I comma it will be dependent sorry 1 comma it will be dependent on this row. कारण खरं तर ना हे लिहितानाच मी असं लिहितो तुम्हाला आता for row in range 1 comma n+1 आणि for column in range 1 comma row असं जर मी म्हटलं. ओके. आता तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी कळालेलं असेल की ते तिथे काय गडबड आहे. पण ठीक आहे. मी सपोज मी इथं म्हटलं की रो प्रिंट कर आणि कॉलम प्रिंट कर. म्हणजे मी काय म्हणतोय की बाहेरचं जे लूप आहे माझं दॅट विल स्टार्ट फ्रॉम 1 अँड दॅट विल गो टिल n म्हणजे n+1 म्हणजे एक स्टेप मागे म्हणजे हे 3 दिले तर 3 वेळा होते. ओके 3 वेळा होणार आणि आत आल्यावर काय नाही कॉलम जो आहे तो 1 पासून सुरू करायचा आणि रो पर्यंत जाऊन द्यायचा. पण आता इथे रो जेव्हा 1 असतो तेव्हा 1 to 1 याला जाता येणार नाही ना. सो इथे पण आपल्याला रो प्लस 1 म्हणणं गरजेचं. येते का लक्षात. सो फॉर आय इन रेंज 1 कॉमा n+1 त्याच्या आतमध्ये फॉर कॉलम सो रो इन रेंज दिस कॉलम इन रेंज 1 कॉमा n+1 नाही म्हणून चालणार इथे रो +1 म्हणायला लागणार आहे. आणि ते जर n केलं तर लॉजिक चुकलं आपलं मग. बरोबर आहे. म्हणजे मला इथं म्हणण्याचं काय सांगतो रो जेव्हा असतो 0 रो जेव्हा असतो सॉरी 1 त्याच्या आत आल्यावर आपल्याला कॉलमची व्हॅल्यू पण काय पाहिजे 1 पाहिजे. रोची व्हॅल्यू जेव्हा असते 2 तेव्हा कॉलम एकदा झाला पाहिजे कॉलम दुसऱ्यांदा झाला पाहिजे. रो जेव्हा असतो 3 तेव्हा कॉलम पहिल्यांदा झाला पाहिजे कॉलम दुसऱ्यांदा झाला पाहिजे कॉलम तिसऱ्यांदा झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ते करायला लागते राईट. तो आपण बघूया तुम्ही जे सोल्युशन्स दिलेत ते विल सी इट वन बाय वन. म्हणजे त्यात काही चुकलंय का ते मला सांगता येईल. Let me just show you this first. So I want to execute it now. इथं मी नंबर देतो 3 आणि आता बघा इथे काय झालंय त्याने काय केलंय 1, 1 2, 2 तर रोज आणि कॉलम्स बघा फक्त आलेत का पहिला रो पहिला कॉलम मग दुसरा रो पहिला कॉलम दुसरा रो दुसरा कॉलम मग तिसरा रो पहिला कॉलम तिसरा रो दुसरा कॉलम तिसरा रो तिसरा कॉलम म्हणजे ऍक्च्युअली जे मी रो आणि कॉलमचं लॉजिक सांगितलं ते इथं परफेक्ट आलंय. ओके. फक्त एकच पाहिजे की आपल्याला 2 2 नंबर्स नको आहेत ते आपल्याला नकोच आहेत ते आपण काढणार आहोत. पण इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा 1 मग आलं 1 2 मग आलं 1 2 3 म्हणजे आपलं काम झालेलं आहे. म्हणजे काय थोडक्यात इथून जर मी हे काढून टाकलं आणि फक्त कॉलम प्रिंट केला आता कारण की जर इसेन्शियली तुम्ही इथे बघितलं तर कॉलमच असतो ना हा कॉलम 1 कॉलम 2 हेच प्रिंट करायचं. आता जर मी हा प्रोग्राम रन केला विथ द सेम इनपुट एस 3 जागृती तुझं लॉजिक मध्ये जरा गडबड दिसते मला कारण n+1 करायची गरजच नसली पाहिजे n पर्यंत जायचंच नाही कधी. ओके मी 3 सो 1 1 2 1 2 3 असं आलेलं आहे फक्त ते एका लाईनीत नाहीये. मग एका लाईनीत नाहीये म्हणजे काय की जेव्हा एक कॉलम्स जेव्हा प्रिंट करून होतात कुठलेही इथे जर तुम्ही बघितलं कॉलम्स एकदा प्रिंट करून झाले की तुम्ही नवीन लाईनला आला पाहिजे. म्हणजे मी काय करणार आहे इथे
या लेवलला मला फक्त एक प्रिंट स्टेटमेंट टाकायचं असं, विच विल टेक इट टू द नेक्स्ट लाईन. कारण प्रिंट म्हणजे काय करतं, नेक्स्ट लाईनला नेतं. And if I run this, and if I say 3, oh sorry, गडबड केली ना मी, ते स्पेस द्यायला पाहिजे ते. आय नीडेड याच्यामध्ये पण स्पेस पाहिजे ना आपल्याला. सो इथे ऑफकोर्स एक गोष्ट राहिली की एंडला आपल्याला द्यायला लागेल की इथे एक स्पेस दे. हे विसरलो मी. हे न्यू लाईन बरोबर केलं, पण इथे स्पेस द्यायची ते आपण राहिलेलं आहे. आता जर मी रन केलं आणि मी म्हटले तर 3, तर आता शक्यतो आलं पाहिजे. हा आलं बघा व्यवस्थित आउटपुट. संदीप मी तुझा कोड रन करतो हा, 2च मिनिटं थांब. आधी फक्त हे बघू दे आपण. मी तुझा कोड पण रन करतो. कसं असतं ना, ओके, आय रिपीट द लॉजिक, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. जस्ट रिमेंबर वन थिंग, की म्हणजे जागृती तुझा जो कोड आहे तो बघून मला असं वाटतंय की आय ग्रेटर दॅन जे वगैरे हे कंडिशन चेक्स करायलाच नाही लागले पाहिजे. आपल्याला फॉर मधनच काम झालं पाहिजे आपलं. ओके, नाउ आय टेल यू हाऊ आय बिल्ड द लॉजिक. Output that I expected was 1, 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4. Okay. We divided this into a matrix, कारण की जेव्हा आपण नेस्टेड लूप वापरतो, नेस्टेड लूप्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की एकदा आउटर लूप रन होतं आणि मग ते आउटर लूप रन झाल्यावर इनर लूप, इनर लूप, इनर लूप, मग परत आउटर लूप असतं, मग परत त्याच्यात आलं इनर लूप, इनर लूप, इनर लूप, असा तो फ्लो असतो त्याचा, बरोबर आहे. मग जेव्हा आपल्याकडे मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये काहीतरी आउटपुट हवं असतं ना, तेव्हा आपल्याला कन्सिडर काय करायचं की रोज म्हणजे माझा आउटर लूप आणि कॉलम्स म्हणजे माझं इनर लूप, बरोबर आहे. मग आता मला टोटल किती वेळा फिरायचं, तर पहिल्यांदा 1 वेळा, दुसऱ्यांदा 2 वेळा, तिसऱ्यांदा 3 वेळा. म्हणजे रो नंबर जेवढा चालला असेल तेवढ्या वेळेला मला आतलं लॉजिक किंवा आतलं लूप फिरवलं पाहिजे. आणि म्हणून मी इथं काय करतोय की रो ची व्हॅल्यू 1 पासून n+1 पर्यंत चाललेली आहे. ठीक आहे, रो ची व्हॅल्यू 1 पासून n+1 पर्यंत चालली. आता n+1 पर्यंत का, कारण जर त्याने 4 दिला असेल तर इथं 5 म्हटलं तर तो 1 ते 4 जाणार ना, ते लॉजिक आहे. ओके, तुम्हाला जर तसं, इफ यू वॉन्ट टू कीप इट सिम्पल ना, आय शो यू कॅन डू इट लाईक दिस. n म्हणा, बाहेरचं लूप किती वेळा फिरणार आहे, n टाइम्स फिरणार आहे, 5 टाइम्स. सो ते 0 to 4 असं फिरेल. ओके, पण हे जेव्हा 0 to 4 फिरणार आहे तेव्हा इथे आपल्याला काळजी घ्यायला लागते, कारण मग रो जो असतो ना आपला, मग त्याला गडबड होऊ शकते, कारण आपण 1 पासून सुरू करतोय. म्हणजे इथे जो माझा रो ची कॉलम आहे तो माझा 0 पासून सुरू होणार आहे. सो इथे मला काय झालं तरी मग रो+1च म्हणायला लागेल. ओके, आणि आता जर मी असं आउटपुट रन केलं तर आउटपुट नक्कीच चुकणार आहे ऑफकोर्स. इथं मी म्हटलं 3, तर तो 0, 0, 1, 2 आणि 0, 1, 2 दाखवते, कारण इथे मला कॉलम +1 असं लिहायला लागेल आता खरं तर. आणि हे करायचं नाहीये, म्हणून क्लॅरिटी येण्यासाठी नेहमी लूप्स मध्ये असं व्यवस्थित लिहायचं की हा 1 पासून सुरू होतो आणि n ला जाऊन थांबतो, आणि हा पण 1 पासून सुरू होतो आणि रो+1 ला जाऊन थांबतो. All right. So this loop, when we are talking about this loop, what is going to happen is, let's do a dry run. मग तुमच्या लक्षात येईल. एक ड्राय रन करूयात आपण. ड्राय रन म्हणजे काय असतं, ड्राय रन इज व्हेरी सिम्पल. आपण व्हेरिएबल्सची नावं लिहायची आणि त्याचे व्हॅल्यूज लिहायचे. आता इथे काय आपल्याकडे रो नावाचं एक व्हेरिएबल आहे, ठीक आहे, आणि कॉलम नावाचं एक व्हेरिएबल आहे, ठीक आहे, आणि इथे आपण मी लिहितो की आउटपुट. आधी असं समजून घ्या. ओके, आता रो मध्ये आला, रो ची व्हॅल्यू 1 पासून सुरू होते, म्हणजे इथे व्हॅल्यू आली 1, बरोबर आहे. आणि n ची व्हॅल्यू, सॉरी n पण लिहायचं ना मला इथे, मी इथे n पण लिहिलं पाहिजे. सो n ची व्हॅल्यू आहे 3. इमॅजिन दिस की n ची व्हॅल्यू आहे 3. आता इथे आलो, लॉजिक मध्ये आलो आपण, रो इज 1. ओके, n+1 ची व्हॅल्यू होती 4. सो इज 1 लेस दॅन, येस, तो आत आला, 1 लेस दॅन 4. आता कॉलमची व्हॅल्यू काय, कॉलम आतले लूप सुरू होते ना, कॉलमची व्हॅल्यू पर्यंत असते 1, बरोबर आहे. आणि रो+1 किती होतं व्हॅल्यू, 2, म्हणजे 2 पेक्षा लेस आहे ही, येस. तो आत आला, त्याने काय प्रिंट केलं, कॉलम, म्हणजे प्रिंट केला 1. ओके, आणि दिली स्पेस. आणि आता इथे आतलं लूप चालणार आहे ना परत, रो प्लस, आता तो कॉलमची व्हॅल्यू वाढवणार, कॉलमची व्हॅल्यू करणार आहे तो 2.
पण 2 आणि रो प्लस 1 पण 2च असतं, म्हणजे तो याच्या पुढे नाही जाऊ शकत आहे. येते का लक्षात? म्हणजे ह्या लूप मध्ये तो बाहेर पडणार, ह्याच्या आत जाणार नाही. आणि इथे दिले आपण प्रिंट, म्हणजे हे नेक्स्ट लाईनला येऊन थांबणार आउटपुटसाठी इथे, बरोबर आहे. आता इथनं आल्यावर हा परत बाहेरच्या लूपला जातो. आता बाहेरचे लूप आहे रोजचं, त्याची ऑटोमॅटिकली व्हॅल्यू 1 ने वाढते, ती होते 2. आणि तो परत त्या 3 बरोबर चेक करतो की बाबा याच्यापेक्षा लेस आहे ना, हो लेस आहे, ठीक आहे जाऊ द्या. आत आला की कॉलमची व्हॅल्यू परत कशापासून सुरू होते, 1 पासून. 1 मग 1 हा 2 पेक्षा लहान आहे का, हो आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तो इथे येतो आणि आता प्रिंट करतो 1, ठीक आहे. आणि स्पेस देतोय, स्पेस देऊन इथेच थांबलेला आहे तो, असं इमॅजिन करा. नंतर आतल्या लूप मध्ये परत काउंटर वाढतो कॉलमचा, तो होतो 2. आता 2 ची व्हॅल्यू 3 पेक्षा कमी आहे, कारण हे रो प्लस 1 शी कंपॅरिझन असतं आपलं. सो 2 ची व्हॅल्यू 2 प्लस 1 3 शी कमी आहे, तो इथे परत पुढचा नंबर प्रिंट करून टाकतो, दॅट इज नथिंग बट 2. आणि कॉलमची व्हॅल्यू होते 3. आता 3 इज लेस दॅन 3 तर नाही, कारण हे रो प्लस 1 आहे ना, म्हणजे हे 3 झालं. सो 3 लेस दॅन 3 नाही, म्हणजे आतलं लूप परत संपलं. परत हा प्रिंट केला म्हणून इथे येणार आहे पुढच्या लाईनला. आता रो ची व्हॅल्यू परत एकदा बदलते, आपली रो ची व्हॅल्यू होते 3, कारण ते बाहेरचं लूप आहे. राईट. आता बाहेरचं लूप 3 आहे, ते असताना तो याच्याबरोबर कम्पेअर करतो एन बरोबर, पण एन वर नाही करत, ऍक्च्युली एन प्लस 1 बरोबर करतो, म्हणजे 4 बरोबर करणार आहे. सो 3 इज लेस दॅन 4, येस. आता परत तो आतल्या लूप मध्ये आला, परत कॉलम किती पासून सुरू होतो, 1 पासून सुरू. ओके, मग आत आला की परत तो काय प्रिंट करणार इथे, 1. मग इथे कॉलम प्लस प्लस होणार 2, इज दिस लेस दॅन, येस. तो इथे स्पेस दिलेली, तो 2 प्रिंट करतो. मग इथे याची व्हॅल्यू होती 3 कॉलमची. 3 इज लेस दॅन रो प्लस 1, रो प्लस 1 काय होणार आहे आपला आता 4. 3 इज लेस दॅन 4, येस. तिथे काय प्रिंट करतो, 3. ओके, आता याची व्हॅल्यू काय होते, 4. मग 4 इज लेस दॅन 4 नाही, मग थांबतो तो कॉलमच्या लूप मध्ये, बाहेर येतो, प्रिंट करून नेक्स्ट लाईनला येतो. आणि परत इथे बघतो रोची व्हॅल्यू काय होणार आहे आता, रोची व्हॅल्यू होणार आहे आता 4. आणि 4 इज लेस दॅन 4, कारण हे n प्लस 1 आहे ना, म्हणजे याच्याशी कम्पेअर होतं, तर नाही, मग तो थांबतो. म्हणजे अशा प्रकारे हे लूप एक्झिक्यूट होते आणि इथे तुमचं ते आउटपुट येते 1 1 2 आणि 1 2 3. ओके, सो आय होप दिस इज नाव क्लिअर. आता मी फक्त इथे जे काही कोड शेअर केलेले ते मी एकदा ह्याच्यात कॉपी पेस्ट करतो आणि बघूयात आपण की त्यातल्या कुठल्या कोडला काही प्रॉब्लेम आहे का, किंवा त्यात काही फिक्स करायची गरज आहे का, म्हणजे आपल्याला कळेल. काही लोकांनी कोड शेअर केलेला आहे तो ऑलरेडी, ठीक आहे. सो एक कोड मी उचलतो, संदीपनी शेअर केलेला आहे. अच्छा, चुकला आहे. ओके, ठीक आहे. जागृतीने एक शेअर केलाय, तो मला उचलतो आता. And I just placed it here. So what she is doing is n+1 म्हटल्यावरच माझ्या दृष्टीने चुकणार आहे ते, म्हणजे आता तू कंडिशन चेक केल्यामुळे कदाचित ते वर्क होईल, पण n+1 आलंच नाही पाहिजे कुठेच. ऑफकोर्स तुझा कोड चालणार आहे, कारण तू ही कंडिशन चेक टाकलीस, आय ग्रेटर दॅन इक्वल टू जे असेल तरच. ओके, पण मी या कोडचा प्रॉब्लेम सांगतो काय तुम्हाला. आता हा कोड एकदा मी रन करतो आणि ह्याला नंबर देतो 5. आउटपुट कदाचित बरोबर येईल. ओके जागृती, सो आउटपुट तुझं बरोबर आलेलं आहे, पण आता तुझ्या एक लक्षात येणार आहे का, 5 जेव्हा मी म्हणालोय, ओके, तेव्हा या लूप मध्ये या लूप मध्ये कंपॅरिझन बघ कसं आहे. इथे जेव्हा होणार आहे ना, तेव्हा 1 म्हटलं की 1 2, 2 म्हटलं की 1 2 3, तिसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा कॉलम 2 वेळा, दुसऱ्यांदा कॉलम 3 वेळा, तिसऱ्यांदा 4 वेळा, असं ते होत चाललेलं आहे त्याचं. ओके, पण इथे तू n+1 लिहिल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, सर सपोज मी n दिला 5, तर हे लूप 5 वेळा जाणार आहे, आतलं लूप पण 5 वेळा जाणार आहे. आणि त्याच्यात तू चेक करणार आहेस की जे ची व्हॅल्यू जेव्हा लहान आहे ना तेव्हाच प्रिंट कर, पण बाकीच्या वेळेला काय, बाकीच्या वेळेला ते लूप वाढत राहणार ना, फक्त त्याची गरजच नसली पाहिजे. इथल्या केसमध्ये काय होतं की आतलं लूप हे रो पर्यंतच जातं फक्त. तू काय केलंयस, त्याला n पर्यंत नेलंयस, पण कम्पेअर करून प्रिंट केलंयस की नाही, तो लहान असेल तरच प्रिंट करा, मग जास्त असेल तर काय, जास्त असेल तर परत पुढे जा आणि व्हॅल्यू वाढवत राहा, काय गरज आहे, मग तर थांबलंच पाहिजे आपण. येते का लक्षात. म्हणून लॉजिकली जरी हा कोड बरोबर असला आणि तो वर्क करत असला तरी दिस इज नॉट अ राईट वे, कारण इथं चुकून जर मी यांची व्हॅल्यू 1000 दिली ना, तर हा अननेसेसरी रन होत राहणार आतमध्ये. दॅट इज द प्रॉब्लेम. ओके, सो कोड चुकीचा नाहीये, पण तो ऑप्टिमाइज नाहीये, एवढंच माझं. ओके, सो कोड बरोबर लिहा हे, कारण शेवटी कसं असतं ना,
या सगळ्यामुळे टाइम कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा त्याच्यात एक्स्ट्राच्या कंडिशन्स टाकता ना, तेव्हा त्यातली कॉम्प्लेक्सिटी जी असते, टाइम कॉम्प्लेक्सिटी ज्याला आपण म्हणतो ना, ती वाढतच राहते आणि ते आपल्याला नको आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल अबाउट दिस, हाऊ यू आर ऍक्च्युअली मॅनेजिंग इट. ठीक आहे. आता काय करायचंय, एक पटकन याच्यातलंच एक व्हेरिएशन करून बघायचं. सिंपल आहे, त्याला काय वेळ नाही लागणार आहे. कुठे गेलो होतो मी, इथे ना. सो तेच लिहितो मी आता. मला याच प्रोग्राम मध्ये मॉडिफिकेशन करून हवंय आणि जेव्हा असं येईल तेव्हा मला असं हवं, किंवा 4 दिला तर तो असं प्रिंट झाला पाहिजे, अशा टाईपचं आउटपुट आलं पाहिजे. नाव यू गाईज वर्क ऑन दिस. की N3 दिला तर 1 2 3 आणि 1 2 1, परत येते 4 असेल तर 1 2 3 4 आणि परत 1 2 3 1 2 1 असं. ओके, बघा आता लॉजिक लावता येते का, कारण लॉजिक इज व्हेरी इम्पॉर्टंट ना, हे लक्षात घ्या. लँग्वेजेस काय नाही, लँग्वेजेस येतील जातील, लॉजिक आपलं चांगलं असलं पाहिजे. हाच कोड तुम्हाला कुठल्या लँग्वेज मध्ये लिहिता आला पाहिजे, तरी काही फरक पडत नाही. ऑलराईट, सो मी परत तुम्हाला एक 5 मिनिटं देतो टू डू दिस इम्प्लिमेंटेशन, आणि मग तुमचा कोड माझ्याबरोबर शेअर करा. ज्यांनी केलाय, जे काय करतात सिरियसली त्यांनी, बाकीचे काय करतात मला माहित नाही. So I'll go on mute for 2 minutes. I'll expect you guys to share your code on the chat. थोडासा विचार करा, अवघड नाही, खूप सोपं आहे ते आता. सो पहिली गोष्ट तर एक लक्षात ठेवायचं, इथे लॉजिक लावताना, म्हणजे मी तुम्हाला आधी सांगतो ऍक्च्युअली, नाहीतर तुमची गडबड नको व्हायला त्याच्यामुळे. त्याला लॉजिकला तुम्हाला डिवाइड करायला लागेल 2 गोष्टींमध्ये. सो लेट मी जस्ट शो यू दॅट. So I want to copy this and put it somewhere into this. हे जेव्हा मी असं करतोय ना, हे आउटपुट पाहिजे असेल ना जेव्हा पण तुम्हाला, तेव्हा याला 2 याच्यात डिवाइड करायचं. 2 याच्यात म्हणजे पहिलं आउटपुट म्हणजे तुमचं हे आलं पाहिजे, जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे, आणि दुसरं आउटपुट त्याच्यानंतर हे आलं पाहिजे. ओके, एका लूपमध्ये हे सगळं लिहून तुम्हाला प्रिंट करता येणार नाहीये, तुम्हाला 2 सेट्स करायला लागणार आहेत वेगळे वेगळे. दिस इज द ओनली लॉजिक दॅट आय कॅन, ऑर ओनली हिंट दॅट आय कॅन गिव्ह. हे जे एकदा तुम्ही सेपरेट आउट केलं तर खूप इझी आहे, कारण पहिला पार्ट ऑलरेडी केलेला आहे तुम्ही. दुसरा पार्ट त्याच लूप्सच्या आत तुम्हाला लिहिता येणार नाहीये, हे लक्षात ठेवा. ते लॉजिकली सेपरेट करायला लागतील दोन्ही गोष्टी, दोन्ही आउटपुट्स. कारण पहिला पार्ट जर बघितला तर त्याच्यात गोष्टी वाढत चाललेल्या आहेत, दुसऱ्या पार्टमध्ये त्या डिक्रीज होत चाललेल्या आहेत, आणि म्हणून तुम्हाला हे 2 सेपरेट सेट ऑफ लूप्स मध्ये करायला लागणार आहे, एकामध्ये नाही.
ऑल राईट, सो यू जस्ट हॅव टू थिंक ओव्हर दिस गाईज की इथे आपल्याला कसं करता येणार आहे. कारण इथे जर तुम्ही बघितलं तर इथे कमी कमी होत चाललं. तर एक गोष्ट तर आहे की बाय द वे हे आउटपुट कधीच आहे जेव्हा N4 असतो तेव्हाच आउटपुट दिलेलं आहे. सो हा जर फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट याच्यात आपण याला कन्व्हर्ट केलं. ओके, सो याला मी म्हणतो सेट 1 ऑफ लूप्स आणि याला मी म्हणतो सेट 2 ऑफ लूप्स. ओके, आता सेट 1 हा आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. म्हणजे मी हे काढून टाकतो. आता मी जे आधी लॉजिक लिहिलं ते फक्त ठेवतो इथे. सो याला मी म्हणतो सेट 1. आता सेट 1 मध्ये आपण ऑलरेडी लॉजिक लिहिलेलं आहे. 1 2 3 4 हे प्रिंट करायचं आहे. एकदा फक्त रन करूयात आपण, जस्ट टू बी शुअर की आपला कोड आपल्याला पाहिजे तसं एक्सपेक्टेड आउटपुट देतोय ना. सो येस 1 2 3 4 हे प्रिंट होते. आता इथे आपल्याला दुसरा सेट लिहायचा आहे लूप्सचाच. ओके, पण त्या केसमध्ये आपल्याला पहिली गोष्ट तर हे लक्षात आलं पाहिजे की इथे ऑन सेट 1 नाउ हिअर n इज इक्वल टू 4 असं आहे. सो पहिला लूप किती वेळा रन होतोय 4 वेळा, पण इथे किती वेळा रन व्हायला पाहिजे हे 3 वेळाच रन व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट तर का, कारण की 1 2 3 4 ऑलरेडी प्रिंट करून झाले, आपल्याला परत नसतं प्रिंट करायचं. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की जेव्हा अशा टाईपचं आउटपुट आपल्याला काढायचं आहे, ओके, in that case we have to take care about set 1 will have 4 rows but set 2 will have only 3. कारण हे 8 रोज नाही होणार, हे 7 रोज होणार आहे त्याचे नेहमी. ऑल राईट, सो वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. ओके ओके, जागृतीने एक सोल्युशन शेअर केलेलं, सो विल चेक इट आउट की काय केलंय त्यांनी. आता या केसमध्ये काय केलेलं आहे, तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथं 1 2 3 असं होतंय. ऑलराईट, म्हणजे हे बघितलं तर बाहेरचं लूप किती वेळा एक्झिक्यूट करायचं आपल्याला. ओके जागृती, तुझ्या केसमध्ये हा मी तेच म्हटलं काहीतरी गडबड दिसते. एनिवेज, सो पहिली गोष्ट तर मला खालचं लूप किती वेळा एक्झिक्यूट करायचं, 3 वेळा एक्झिक्यूट करायचं. मग मी इथं परत म्हणतो फॉर रो इन रेंज 1, nच म्हणणार आता मी यावेळेला, बरं का, कारण की मला ते 3 वेळाच पाहिजे. आणि फॉर कॉलम इन रेंज, आता इथे काय पाहिजे आपल्याला रेंज. आता इथे बघा, जेव्हा रो असतो 1 तेव्हा आपल्याला किती प्रिंट करायच्यात गोष्टी याचा विचार करा. आता पूर्वी आधीच्या केसमध्ये कसं होतं ना की रो 1 होता, इथे मी दाखवतो तुम्हाला, रो 1 आहे तेव्हा एकदाच करायचं, रो 2 आहे तेव्हा दोनदाच करायचं. पण इथे तसं नाही दिसत आहे. आता इथे काय दिसतंय की ह्या रोला जेव्हा तुम्ही आहात, म्हणजे आता हे 2 लूप सेपरेट आहेत आपले, तर इथे जेव्हा मी म्हणतो तेव्हा हा रो असतो 1 1, इथे आहे रो नंबर, हा सेकंड इटरेशन आहे आणि हे तिसरं इटरेशन आहे. ओके, मग पहिल्या इटरेशनला किती वेळा कॉलमचं लूप फिरलं पाहिजे हे तुम्ही मला सांगा. आता असा लॉजिकली विचार करा की पहिल्या इटरेशनला इथे कसं होतं रे, पहिल्या इटरेशनला एकदाच, दुसऱ्या इटरेशनला दोनदा, तिसऱ्या इटरेशनला तीनदा आणि चौथ्या इटरेशनला 4 वेळा. सिंपल लॉजिक होतं, त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता, आपल्या इथं प्रॉब्लेमच नव्हता काही. पण हे जे दुसरं लॉजिक आहे याच्यात जर बघितलं तर जेव्हा रो नंबर असतो पहिला तेव्हा कॉलम्स किती वेळा फिरले पाहिजेत, तर कॉलमचं लूप 3 वेळा फिरलं पाहिजे. आणि दुसरं असेल तेव्हा 2 वेळा, तिसरं असेल तेव्हा 1 वेळा. अरे हे तर मिसमॅच आहे, मग हे नाही मॅच करता येते आपल्याला, हे मॅचिंग करता येते 1 1 2 2 3 3 4 4, हे गडबड होती इथे. म्हणजे इथे जे आपलं मी इथे लूप लिहायचा प्रयत्न करतोय कुठला, हा वाला, इथे माझी गडबड होणार आहे. म्हणजे हे सुरू होईल 1 पासूनच, त्याचा नाही प्रॉब्लेम काही, कारण की आउटपुट 1 पासूनच आहे. पण हे कुठपर्यंत जायचं त्याचा मला प्रॉब्लेम आहे. मग इथे थोडंसं आपल्याला लॉजिक लावता येते का बघायचं. ऑलराईट, मग आता इथे जर लॉजिक लावायचं असेल तर मी कसं लॉजिक लावेन बघा. इथे 1 दिसतोय तुम्हाला रो, आणि एन ची व्हॅल्यू काय 4 आहे, बरोबर आहे. मग या केसमध्ये जर मी असं म्हटलं की 4 - 1 वेळा मी जर केलं तर ते होईल. लॉजिक बघा, आता 4 - 1 किती होतात 3, म्हणजे 3 वेळा हे एक्झिक्यूट होणार आहे का, 1 2 3, हो. मग सपोज मी इथे दुसऱ्याला म्हटलं, आता दुसऱ्याला काय होणार आहे 4 - 2, हा 4 - 2 is 2, बरोबर, 2 वेळा. ओके, मग इथे आपण तिसऱ्याला म्हणू 4 - 3, मग इथं होतंय का, अरे हा 4 - 3 1 होतंय, बरोबर आहे, 1 वेळा. म्हणजे
म्हणजे व्हॉट आय कॅन डू इज, याचं लॉजिक जे आहे ना आतल्या लूपचं, हे मला माहिती आहे की याला कुठल्यांदा थांबायचं, तर मी याला रो पर्यंत वगैरे नेऊ शकत नाही, कारण की हे वाढतं नाहीये, हे कमी होणार आहे. सो इथे मी याला म्हणणार आहे n मायनस आय. काय म्हणणार आहे मी त्याला? n मायनस आय, कारण इथे बघा आय ची व्हॅल्यू आहे 1 2 3, n ची हा आहे तुमचा n, सॉरी वरती लिहितो, आय n, हा काय आहे आय, आणि जर याच्यामध्ये आपण मायनस टाकलं त्या रेंजला, तर हे पहिल्यांदा रो पहिल्यांदा असेल तेव्हा n मायनस आय म्हणजे कॉलमचं लूप किती वेळा फिरणार आहे? 3 वेळा. आणि मग प्रिंट करताना काय? प्रिंट करताना आपण कॉलमच प्रिंट करायचा परत, त्याचा काय संबंधच येत नाही आपल्याला. सो इथे मी म्हणणार आहे कॉलम, आणि मे बी बाकीचं लॉजिक तसंच येईल, त्याला एंडला आपल्याला द्यायचं सिंगल स्पेस, आणि ह्या लूप मध्ये बाहेर आलं की फक्त प्रिंट म्हणायचं, प्रिंट म्हणा किंवा एम्प्टी प्रिंट म्हणा, असं विचार. ओके, हे n-1 करून पण नाही चालणार आहे, हा n-i असलं पाहिजे. इथे समजून घ्या लॉजिक कसं लावलंय मी. n-1 म्हटलं तर प्रत्येक वेळेला 3च असणार आहे, तसं नाहीये. हा आकडा कमी कमी होत चाललाय. मग हा मी कसा डिराईव्ह केला फॉर्म्युला? हा मी फॉर्म्युला डिराईव्ह केला n वरून. कारण इथे बघा, इथे परत एकदा सांगतो मी, लक्ष द्या, परत एकदा सांगतोय मी, इथे खूप सोपं होतं आपल्याला, मॅचिंग होत होतं. बघा ना, 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4, हे सोपं होतं, हे अवघड आहे. ओके, म्हणून मी इथे काय केलं, एन, हा मग एन, सॉरी सॉरी सॉरी, माय बॅड माय बॅड माय बॅड, मला ते आय म्हणजे मी ते रूलला दिले ते राईट केत की यू आर राईट, दॅट इज माय मिस्टेक. मी इथे आय दिले असं समजत होतं, म्हणून मी ते चुकवलं. या इट इज सपोज टू बी एन मायनस रो. बरोबर बरोबर, इथे ऍक्च्युली मी आय यूज केला किंवा ते डोक्यात होतं माझ्या आय, म्हणून ते गडबड झाली. सो इथे आपण फॉर्म्युला टाकताना तो कमी कमी करत जातोय, तो एन मधनं रो नंबर मायनस करायचा आणि तेवढ्या वेळेला एक्झिक्यूट असं म्हणायचं. नाव इफ आय रन दिस आउट and let's see if I give the value 5, परफेक्टली आपल्याला पाहिजे असं आउटपुट आलं. बट रिमेंबर, हे आउटपुट मला एका लूपच्या एका पेअर मध्ये नाही सॉल्व्ह करता आलेलं, मला ह्याला 2 लूप्स लिहायला लागलेले. का? कारण की ते तसंच लिहायला लागणार आहे, तसं एका लूप मध्ये करताच येणार नाहीये तुम्हाला, कारण एक लूप जे आहे त्यातलं, त्याच्यात वाढत जातात गोष्टी, दुसऱ्या लूप मध्ये कमी होत जातात. सो हे तुम्हाला लॉजिक सेपरेटच करायला, हे तुम्हाला मर्ज करता येणार नाही. माझ्या कोडमध्ये म्हणतेस का स्वरूपा, 1 स्टेप इज मिस्ड? सेकंड सेटला 1 2 3 4 आलं पाहिजे. का बरं, काय स्टेप मिसिंग आहे मला नाही कळलं, मला आउटपुट तर हेच पाहिजे होतं. ओके ओके, हा हा हा, राईट राईट राईट, 1 2 3 4 का? हा हा, आलं लक्षात आलं, बरोबर बरोबर, इथला 4 मिसिंग आहे नाही का? राईट राईट राईट, कारण की तो एक ह्यानी गेला, म्हणजे आता हे ओके, सॉरी, हे याच्यामुळे झालेलं असणार आहे, n+1 मुळे, बाहेरच्या लूप मुळे झालेलं असणार असं मला वाटतंय. येस, अरे तरी नाही. Okay, so let's fix this out. So outer loop is going to exist in, okay, let's keep it 5. So 1 2 3 4 5 पर्यंत बाहेरच्या लूपने प्रिंट केलं नाही, सॉरी याचा काय संबंध नाही ना, हे बरोबर होतं. हे मी दुसऱ्या लूपचा विचार करतोय. आता दुसऱ्या लूप मध्ये इट विल स्टार्ट फ्रॉम 1 and it will go to 4. So 1 2 3 5 दिला. So that would be 4 times this will iterate. एक त्यातला एक हे गणलेलं आहे, त्याचं काय म्हणतो त्याला, एक अख्खा रोज प्रिंट नाही केलेला त्यांनी, ऑनेस्टली तो प्रॉब्लेम झालेला. इथला जो 1 2 3 4 आहे तो प्रिंट नाही झालेला, कारण की हे लूप कमी वेळा फिरतंय बाहेरचं. सो ऑलराईट, सो लेट मी डू इट फॉर 3. 5च्या कॉम्प्लेक्सिटी पेक्षा आपण 3च्या कॉम्प्लेक्सिटीवर जाऊयात, ते जास्त बरं पडेल आपल्याला. हे 3ला इथं घडलंय, 1 2 वाला एक मिसिंग झालं. So I'll fix this out now. So 1 2 3 went here, and then here it was 3.
सो वी आर टॉकिंग अबाउट रो इन रेंज 1,3. सो 2 वेळा एक्झिक्यूट होणार आहे लूप, जे 2दा एक्सपेक्टेड होतं, त्याचा प्रॉब्लेम नाही. कॉलम मध्ये आल्यावर मी म्हणतो तर n, आणि n ची व्हॅल्यू असणार आहे माझी 3 मायनस रो ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे हे 2 झालं, म्हणजे आतलं लूप एकदाच एक्झिक्यूट होणार आहे, कारण हे 2 होते, 1 to 2 होते. सो विच इज नॉट समथिंग दॅट आय वॉन्ट. सो इथे रो -1 करावं का, n मायनस रो -1. या आय थिंक हर्षलनी ते सांगितलं, हर्षल भोसले सेड इट. रो -1 केलं तर काय होणार आहे आता बघा, की रोची व्हॅल्यू जेव्हा इथे असणार आहे 1, तेव्हा हा आत आला. 1 - 0 इज 0 आणि n - 0 विल बी n, आणि n इज 3, म्हणजे 1 2. करेक्ट. म्हणजे हे लॉजिक चुकलं होतं फक्त, की इथे जे नंबर मायनस रो केले तर रो पण 1 ने कमी केला पाहिजे. डायरेक्टली नुसतं ते करून नाही चांगलं, म्हणून ते मिस होत होतं. ओके, आय थिंक दिस विल फिक्स इट अप. येस, नाव इट इज फिक्स्ड. करेक्ट. सो 1 1 2 1 2 3 1 2 and 1. ओके, आले का लक्षात? इथे काय गडबड झाली होती, की इथे मी म्हणत होतो नंबर मायनस रो, एवढंच मी म्हणत होतो. पण पायथॉनच्या वर्किंग प्रमाणे हे जे काही नंबर मायनस रो येतंय ना, हे रेंज मध्ये त्याच्याही एक स्टेप कमी जाणार ना, ते असं ती गडबड होती त्याची. ओके, सो हियर I'll have to increase this by saying that number minus row -1. And then if I run it for, let's say 5, पहिलं करून बघूयात, म्हणजे आपलं आउटपुट येईल. 1 2 3 4 5 आणि मग परत उलट 1 2 3 4 1 2 3 1 2 and 1. ऑलराईट. ओके, कूल. सो हे बघा, आता माझे काही पाठ नसतं. ओके, दिस इज हाऊ यू ऍक्च्युअली सॉल्व द थिंग्स. दिस इज हाऊ यू गेट स्टक. ओके, so is this clear कसं झालेलं आहे? I think we are done with the kind of thing, the for loop. Next session ला मंडेला we will talk about while loop. ओके, आणि आत्ताच एक गोष्ट सांगतो मी, की ट्यूजडेला मला सेशन घेता येणार नाही, कारण ट्यूजडेला ऑफिस एक ऑल हँड्स मीट आहे संध्याकाळी. सो आय हॅव टू अटेंड दॅट. त्यामुळे ट्यूजडेला सेशन नसणार आहे, मी आत्ताच सांगतो. प्रकाश सर त्या दिवशी परत एकदा सांगतीलच तुम्हाला, पण आपलं सेशन मंडेला घेऊ आणि नंतर डायरेक्ट वेडनेसडेला असणार आहे, हे लक्षात ठेवा. Okay, so I'm going to stop the recording now. If you've got any questions,